बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव आलेल्या वाल्मिक कराडने अखेर पुण्यात सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली आहे। यापूर्वी तब्बल 23 दिवस पोलिसांना गुंगारा देत राहिलेल्या कराडने शरण येण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवत आपल्यावरील आरोप हे राजकीय सुडातून करण्यात आल्याचा दावा केलाय। कराड म्हणाली, मी खंडणी प्रकरणात आरोपी आहे, मात्र हत्येच्या गुन्ह्याशी माझा काहीही संबंध नाही। संतोष देशमुख यांच्या हत्येतील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजेत। त्यांनी MH23 BG 2231 या खासगी स्कॉर्पिओ गाडीतून सीआयडी कार्यालयात हजेरी लावली। या घटनेवरून पोलिसांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। कराडला माध्यमांसमोर बोलण्याची संधी कशी मिळाली, त्याला खासगी गाडीतून येऊ दिल्याचं कारण काय, अशा मुद्द्यावर चर्चा सध्या सुरू आहे। दरम्यान गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी कराडच्या विरोधात कठोर पावले उचलली असली तरी आता तपासाच्या पुढील दिशेवर सर्वांचं लक्ष लागलंय। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।